न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेर तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळ आणि डिफेन्स कॉरिडॉरला गावांचा कडाडून विरोध। भूसंपादनाविरोधात गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। नागपूर सावनेर तालुक्यात नव्याने स्थापित होणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आणि डिफेन्स कॉरिडॉरच्या प्रस्तावाला जैतपूरसह परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत सूचनेनुसार जैतपूर, खुरसापार, माळेगाव, जोगा, नांदागोमुख, सालई, सावळी, मोहतकर, छत्रापूर आणि जटामखोरा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे। या गावांमधील एकूण 2609 हेक्टर खाजगी जमिनीचे भूसंपादन प्रस्तावित असून शासनाने 12 जून 2026 रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून अधिसूचित जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर पूर्वपरवानगीशिवाय बंदी घालण्यात आली आहे। या प्रशासकीय कारवाईमुळे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। आज जैतपूर ग्रामपंचायतीत पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत समस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी मिळून या प्रकल्पांसाठी 1 इंचही जमीन देणार नाही असा एकमुखी आणि ठाम निर्णय घेतला आहे। 5 ऑगस्ट 2026 रोजी जैतपूर व छत्रापूर येथील समस्त गावकऱ्यांनी गट विकास अधिकारी यांना एक संयुक्त निवेदन सादर करून आपला विरोध नोंदवला। आमची सुपीक आणि हक्काची जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत विकणार नाही अशी स्पष्ट भूमिका ग्रामसभेत घेण्यात आली। तसेच जमिनीवर शासनाने लादलेले फेरफार बंदी, जमीन विक्री बंदी, बँक कर्ज व इतर सर्व प्रकारचे निर्बंध तात्काळ उठवण्यात यावेत अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या भूसंपादनाच्या विरोधात गावातील महिला आणि लोकप्रतिनिधींनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे। जैतपूर ग्रामपंचायतीच्या प्रशासक तथा सरपंच नेहा अरविंद नाईक आणि सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मनोहर काकडे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की शासनाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्याऐवजी परिसरात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनींवर उद्योग उभारावेत। शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून असून शेती गेल्यास ते पूर्णपणे भूमिहीन होतील आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात जाईल। प्रशासनाकडून नोकऱ्यांचे आमिष दिले जात असले तरी आज अनेक उच्च शिक्षित तरुण बेरोजगार असताना अल्पशिक्षित शेतकऱ्यांना रोजगार कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी या गावातील लोकांच्या शेतीचा एक तुकडाही जाऊ देणार नाही असा थेट इशारा प्रशासक सरपंच नेहा अरविंद नाईक आणि सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मनोहर काकडे यांनी दिला आहे। या ग्रामसभेदरम्यान बोलताना जैतपूर येथील शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार आशिष देशमुख यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या अत्यंत गंभीर विषयावर आमदारांनी प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती, परंतु अद्याप त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली। प्रशासनाने लोकांच्या पोटावर पाय देऊ नये आणि त्यांच्या घामाची जमीन त्यांच्याकडेच राहू द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। शेतकरी, प्रशासक, सरपंच नेहा अरविंद नाईक आणि सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मनोहर काकडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सावनेर तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि डिफेन्स कॉरिडॉरच्या भूसंपादनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून शासन व प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट। विचार झाला असेल तर माझं एकच म्हणणं आहे की माझा जीव जरी गेला तरीही मी या गावातील लोकांच्या शेतीचा एक तुकडाही एमआयडीसी आपल्याकडे निर्माण केली आहे, किती का बरं नाही घेतलं? त्यांनी घ्यायला पाहिजे ना। त्यांनी ज्या पडीक जमिनी आहे त्या घ्यायला पाहिजे। ज्या जमिनीत उत्पन्न निघत आहे त्या जमिनीवर त्यांचं काय आहे, असं का त्यांना बेरोजगार करत आहे? त्यांनी याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। शासनाने याचा विचार तर कळकळीने करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। देशमुख साहेबांचं म्हणणं आहे की ते रोजगार भेटेल, सर्व उन्नती होईल असं म्हणणं आहे। भेटेल ती गोष्ट वेगळी आहे। तुम्हीची कंपनी उभारत आहे हे तुम्ही शासन तुम्ही कधी करणार, याचा प्रकल्प कधी चालू होणार आहे, त्याला भरपूर काही वेळ आहे। आजच एवढे बेरोजगार आहे त्या गोष्टीला खूप वेळ आहे ना। जे लोक दिवस सकाळी त्या शेतात जातात त्या बायांनी आता काय करायचं घरी बसून? त्यांचा दिवस निघणार आहे का? त्यांचा जो रोजमजुरीचं काम आहे, काही बाया आता शेतात रोजून जातात, त्यांची रोजी काय, त्यांच्या रोजीचं काय? तुम्हाला प्रशासनाला काय सांगायचं आहे? मला प्रशासनाकडे तेच सांगायचं आहे, या लोकांच्या पोटावर पाय घेऊ नका। त्यांची रोजी जे चालू आहे ती त्यांच्या हक्काची कारण ती त्यांच्या मेहनतीची आहे। त्या मेहनतीचा याच्यावर तुम्ही काय
घालू नका. बस एवढंच म्हणणं माझं. सरकारला माझी अशी विनंती आहे की त्यांनी पडीक जमिनी घ्या किंवा मग अदर बाकी जे इतर म्हणते मधल्या लोकांच्या भरपूर जमिनी आहे, तुम्ही त्यावर घ्या ना. तुम्ही बिचारा शेतकऱ्यांच्या जमिनी का बरं घेतात? आणि ते की त्यांची मुलं बाळ आणि हे म्हणतात की आम्ही नोकऱ्या देऊ. तुम्हाला एवढं माहिती आहे की शिक्षण जे इंडिपेंडेंट मुलं असतात त्यांना नोकरी लगेच मिळते. ते बिचारे काय 10वीपर्यंत किंवा म्हणजे ग्रॅज्युएशनही असेल पण ते बिचारे आपली शेती वडिलाला म्हणजे आपल्या वडिलाला सपोर्ट करून आपली शेती हे करतात. तुम्ही त्यांना देणार का? ते फक्त काही प्रलोभन असते, पण यामध्ये सध्याच्या हे कोणत्याच गोष्टीमध्ये काहीही तत्व आहे नाही. त्यामुळे आम्हाला शेती द्यायची नाही. मला प्रशासनाने की आम्हाला शेती द्यायची आहे, आम्हाला प्रकल्प खोलायचेच आहे. खोला आम्ही त्याबद्दल म्हणत नाही, पण तुम्ही दुसऱ्या जमिनी घ्या ना की तिथे उपजाऊ होत नाही. तशा जमिनी तुम्ही बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक आपलं एवढं पीक तिथे उत्पन्न सतत त्या जमिनी त्यांच्यामध्ये एक प्रकारे त्यांना तुम्ही म्हणजे भूमी आज जर शेतकरी भूमी झाला तर त्यांचे हातपाय बिचारे त्यांचे वंशज जे आता पिढी आहे. आज मला सांगा प्रत्येक ठिकाणी सातबारा लागतो. इव्हन म्हणजे मुलगा मुलगी पाहला जाईल ते लोक म्हणतात मुलाच्या नावावर सातबारा आहे. घरी इथे बिचाऱ्या तुम्ही ह्या युवकांना अजून एक तर म्हणजे त्यांच्या शेतीतून उत्पन्न निघाला मग त्या मुलांनी काय करावं किंवा त्यांच्या पुढल्या पिढीने काय करावं सांगा. माझं तर हेच म्हणणं आहे की तुम्हीच आपली शेती देऊ नये. आपली शेती आपल्याच जवळ राहिली पाहिजे. हा एकच सगळ्यांनी जो निर्णय आहे त्यावर आपलं ठाम राहायला पाहिजे आणि मोठं आंदोलन व्हायला पाहिजे. प्रशासनाचा दबावाला मी बळी पडून आले. तर मला सांगा प्रशासन पुन्हा दबाव देतात. आजकाल त्याच्या मागं आंदोलन नव्हता आणि प्रशासन दबाव टाकत कोणी मागे तर कोणी येत नाही. आता जवळपाला नीटच्या ज्या खेळल्या ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांना का बरं नाही? शेतकऱ्यांसाठी दबाव टाकेल तरी आम्ही त्या दबावाला बळी पडणार नाही. करू ना. आम्हाला कुठल्याही स्तरावर जायचं राहील आंदोलन करायसाठी तरी आम्ही निश्चितपणे आणि हे एक आहे की आपल्या मागे युवा वर्ग महिला वर्ग हा भरपूर आहे आणि आम्ही आंदोलन करण्यासाठी करतो.